वेलकम स्टुडंट. श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. ऑल ऑफ यू आर वेलकम हिअर. वी आर गोइंग टू डिस्कस फ्रॉम science textbook chapter number 16, that is reflection of light. In this chapter we will discuss different phenomena regarding reflection of light. Look at the picture. What do you see here? There is a sun, eyes. Now question arises that what is the relationship between the sun and eyes? Now what is light? You will get clear here. बघा विद्यार्थी मित्रांनो, पिक्चर मध्ये आपल्याला सन आणि आईज दाखवलेले होते. या दोघांचा संबंध काय आहे बघूया आपण. प्रश्न जो इथं निर्माण झाला होता, व्हॉट इज लाईट, तिथे आपण लाईटची डेफिनेशन आधी बघू. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. इन अदर वर्ड, लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी that enable us to see the object around us. That is, it helps for vision. बघा, आता लाईटची डेफिनेशन झाली, त्यानंतर आपण आता रिफ्लेक्शनची डेफिनेशन बघूया. नाउ व्हॉट इज रिफ्लेक्शन? ए सिंपल वर्ड, बाउन्सिंग बॅक ऑफ लाईट. बघा, लाईट कोणत्याही सरफेसवर पडला की तिथनं तो मागे फिरतो. दॅट इज बाउन्सिंग बॅक. आता इथे ज्या अँगलमध्ये लाईट पडतो ना, त्याच अँगलमध्ये अपोजिटमध्ये जातो. बघा, ज्या अँगलमध्ये येतो तो त्या अँगलनीच त्या ठिकाणी बाहेर पडतो. एक साधारण हा नियम आहे त्याचा. ज्या अँगलनी पडतो त्याच अँगलनी तो वापस जातो. आता इथे तुम्हाला एक फिगर स्क्रीनवर दिसेल. इथे तुम्हाला वेगवेगळ्या टर्म्स दिसतील. इन्सिडेंट रे, नॉर्मल, रिफ्लेक्टेड रे, अँगल आय, अँगल आर, याबद्दल माहिती बघू आपण आता. एक साधारण मिररची आवश्यकता आहे आपल्याला. एक सिंपल मिरर आपल्या घरात जो आपण नेहमी वापरतो, त्याचा छोटासा एक्सपेरिमेंट आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मी तुम्हाला हा एक्सपेरिमेंट पण दाखवतो. तुम्ही सुद्धा ज्यावेळेस हा व्हिडिओ बघताल त्यावेळेस आपल्या घरी सुद्धा तुम्ही करू शकतात. यासाठी आपल्याला एक टॉर्च लागेल, लेझर बीम लागेल, लेझर टॉर्च ज्याला आपण म्हणतो ती लागेल, आणि एक छोटासा मिरर लागेल. सुरुवातीला मी या प्रयोगामध्ये अँगल 20 घेतला होता आणि तिथनं टॉर्च टाकली होती. मिररवर जेव्हा टॉर्च पडेल, टॉर्चचा बीम पडेल, लाईट पडेल, त्यावेळेस तो रिफ्लेक्ट झालेला सुद्धा अँगल 20 बाहेर पडतो. जसं मग 30 ने घेतला, 30 वर ठेवला तर 30 ने बाहेर पडतो. 40, जसं आपण पुढे अँगल वाढवत जाऊ त्याच पद्धतीने रिफ्लेक्टेड अँगल. आता हा रिफ्लेक्टेड अँगल काय आहे या स्लाइडमध्ये पुढे आपल्याला बघायचं आहे की हे कोणते कोणते टर्म्स या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला समोर आलेले आहेत. पहा, या ठिकाणी एक प्लेन
रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मलमध्ये एक अँगल फॉर्म होतो, यांना रिस्पेक्टिव्हली इन्सिडेंट अँगल अँड रिफ्लेक्टेड अँगल म्हणतात. बघा आकृतीमध्ये तुम्हाला दाखवते मी इन्सिडेंट अँगल, रिफ्लेक्टेड अँगल. बघा एक वैशिष्ट्य बघा, इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल हे नेहमी सारख्याच मेजरचे असतात. म्हणजे इकडेही 30 तर तिकडेही 30, जसं एक्सपेरिमेंटमध्ये आपण पाहिलेले आहे. आणि मग इथे आपल्याला लाईट मधले 3 लॉ समोर येतात. फर्स्ट लॉ, incident ray, reflected ray and normal, all these three lie in a same plane. बघा हा बोर्ड आपला एक जर प्लेन असेल तर हे तिघही या प्लेन मध्ये आपल्याला दिसून येतात. सेकंड वन, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, दॅट इज अँगल I इज इक्वल टू अँगल R. आणि थर्ड लॉ आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. बघा कुठे येतो अँगल ऑफ इन्सिडन्स, नॉर्मलच्या एका बाजूला बघा अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन एका बाजूला आहेत का ते बघा, नाही, त्या नॉर्मलच्या दोन्ही वेगवेगळ्या बाजूला आहेत. म्हणजे दे आर अपोजिट साइड टू इच अदर. त्या नॉर्मलच्या अपोजिट साइडला असतात ते, एक जर डावीकडून असेल तर एक उजवीकडे असतो. असे 3 रूल आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. Now types of reflection. There are 2 types of reflection. First one, regular reflection, and second one, irregular reflection. पण 2 प्रकार पाडले, याचा अर्थ रिफ्लेक्शन तर होतच आहे, परंतु डिफरन्स या दोघांमध्ये तुम्हाला दिसून येईल. एक तर सरफेसच्या बाबतीमध्ये, जो सरफेस कसा आहे, कोणत्या सरफेसवरून त्याचं रिफ्लेक्शन होते आणि रिफ्लेक्टेड रे कसे जातात. लक्षात घ्या. फर्स्ट आहे रेग्युलर रिफ्लेक्शन. नावच सांगते त्याचं, नेम हिअर इंडिकेट्स रेग्युलर रिफ्लेक्शन. ऑलवेज हिअर इन्सिडेंट रे फॉल ऑन अ प्लेन सरफेस. व्हेन इन्सिडेंट रे फॉल ऑन अ प्लेन सरफेस, after reflection, all the reflected ray are also parallel to each other. बघा इन्सिडेंट रे सगळे नेहमी पॅरलल असतात एकमेकाला. आफ्टर रिफ्लेक्शन ते पॅरलल असतील तर प्लेन सरफेस वरून होणारं रिफ्लेक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज रेग्युलर रिफ्लेक्शन. नाउ यू गेट इट. व्हेन incident ray parallel to each other falls on a plane surface, here reflected rays also pass away from the mirror or plane surface parallel to each other. फिगर बघा, फिगर मध्ये कळेल तुम्हाला, लागलीच. नाउ अनदर टाइप इरेग्युलर रिफ्लेक्शन. इथे सरफेस बदलला बघा, पहिले सरफेस होता प्लेन, आता इथे सरफेसच इरेग्युलर आहे, खडबडीत आहे. When incident ray which are parallel to each other, they fall on a rough surface. After reflection, they goes in any direction. पहिले कसे जात होते parallel to each other after reflection, but here they goes in any direction. Such reflection is called as irregular reflection. Okay student, thank you.